11 नोव्हेंबरला गुरु हे वक्री होत आहेत आणि गुरु वक्री झाल्यानंतर गुरु वक्री हे 24 दिवसांसाठी होणार आहेत. परत ते मिथुन राशीमध्ये 100 दिवसासाठी असणार आहेत. मग जेव्हा गुरु वक्री होणार आहे तेव्हा कर्क राशीमध्ये होतात. कर्क राशीचंही 4थं घर आहे. 4थं घर काय दाखवतं? परिवाराला दाखवतं, शांतीला दाखवतं, आईला दाखवतं. आणि 3रं घर नवीन सुरुवातला दाखवतं, त्याचबरोबर ट्रॅव्हलला दाखवतं. तर या सगळ्या गोष्टीचं आपल्याला कळायला पाहिजे, कारण या 2 घरांमुळे म्हणजे आता ते 4थ्या घरात आहे, नंतर ते 3ऱ्या घरात जाणार आहेत. मग या गोष्टींमुळे काय होणार आहे? खूप सारे तुमचे जे त्यांची दृष्टी जी घरावर पडते, मग 7व्या घरावर पडते, 9व्या, 10व्या, 11व्या आणि 12व्या म्हणजे दोन्ही घराचं जर आपण दृष्टी बघितली तर त्यामुळे सगळे ग्रह हे जे घरं आहेत ही प्रभावित होणार आहेत. चांगल्या गोष्टी सुद्धा होतील, कारण गुरु हे शुभग्रह मांडलेले आहेत, त्यामुळे चांगल्या गोष्टी होतील. नवीन सुरुवात म्हणजे काही जॉब रिलेटेड तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येतील किंवा काही व्यवसाय सुरुवात करायची असेल तर त्या गोष्टी सुद्धा विचार करा. पण गोंधळ करू नका. कुठलाही डिसिजन घेताना शांत पद्धतीने विचार करून डिसिजन नीट घ्या, कारण कधी कधी काय होईल की गोंधळ जास्त होईल, त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण शनी आहेतच, शनी आहेत आणि शनीला समजून घ्या. शनी जेव्हा 7.7मध्ये येतात तर त्रास देतात आणि खूप जणांनी बघितले की आरोग्याचे त्रास असतील, पॅरेंट्स सुद्धा थोडेसे आजारी पडतील किंवा या गोष्टी सुद्धा तुम्हाला फेस कराव्या लागतील. खर्च खूप होतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. पण इथे शनी तुम्हाला काहीतरी सांगायला आलाय, काहीतरी तुम्हाला दाखवून दिला आहे, काही जो कठीण जो मार्ग आहे त्याच्यावरच आपल्याला चालायचं आहे, पण बॅलन्स ठेवायचा आहे. काय करतोय, कसं करतोय, या गोष्टींचा बॅलन्स करून चालायचा आहे. जर तुम्ही चांगले विचारपूर्वक डिसिजन घेतले तर नक्कीच हे तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेल. कामावर थोडंसं तुम्हाला कळेल की थोडंसं काहीतरी काम थोडंसं हळूहळू चाललंय. कारण काय होतं इथे की 4थ्या घरातून तो आता पाठीमागे चाललाय, म्हणजे पाठीमागे काहीतरी कर्म आपले राहिलेले आहेत म्हणून तो पाठीमागे चाललेला आहे. तर या गोष्टीचा नीट अभ्यास करा, उपाय करा. मी खाली देत आहे, या सगळ्या गोष्टीचा उपाय केल्यानंतर नक्कीच चांगल्या गोष्टी होतील.